संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्राला हादरवणारी आणखी एक घटना बीडमध्ये घडली आहे। विकास बनसोडे या 25 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केला। प्रेम प्रकरणामधून तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या पोलीस करतात। अत्यंत धक्कादायक घटना बीडमधून समोर आलेली आहे। विकास बनसोडे या 25 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला। तर प्रेम प्रकरणामधून तरुणाला मारहाण केल्याची ही घटना पुढे आलेली आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस करत आहेत। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। स्वानंद, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि या सगळ्या संदर्भात मृत पावलेल्या या तरुणाच्या कुटुंबियांचा नेमका आरोप काय आहे? आपण बघितलं तर बनसोडे नावाचा हा तरुण आहे। मूळचा जालना येथील रहिवासी आहे हा आणि हा आष्टी येथे एका ट्रकवर कामाला होता। मात्र त्याला तिथे डांबून ठेवून भीषण अशी मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीनंतर त्याचा मृत्यू झालेला आहे। आपण बघितलं त्याच्या कुटुंबियांनी देखील आरोप या ह्याच्याबाबत केलेला आहे। त्याची त्यांनी प्रतिक्रिया पण दिलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात जे आष्टीमध्ये प्रकार होत आहेत मारहाणीचे, आधी आपण बघितलं तर खोक्या भोसल्याचे पराक्रम आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच ढाकणे पिता पुतळ्याला झालेली मारहाण आणि त्यातच आता आणखी एका ड्रायव्हरचा मृत्यू, असं या सर्व प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे असं नक्कीच म्हणता येईल। आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो आष्टी मतदारसंघात जो आहे तो नक्कीच उद्भवलेला दिसून येतोय। एकीकडे आपण बघितलं तर या ठिकाणी बीड जिल्ह्यात जे आहेत ते विविध जे गुन्ह्याचे प्रकरण समोर येत होते आणि आता त्याच नंतर आष्टीत देखील प्रामुख्याने आता हे प्रकरण दिसून येत आहे आणि नेमकं आता या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया ही तळा पोलीस ठाण्यात सुरू आहे आणि आता किती वेळात गुन्हा दाखल केला जातो हे देखील बघितलं पाहिजे। कारण या प्रकरणाला साधारण 2 दिवस उलटलेत असं म्हणलं जात आहे। मात्र गुन्हा का दाखल केला गेला नाही हे देखील बघितलं पाहिजे। अद्यापही या बाबतीत पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र आता गुन्हा दाखल झाल्यावर या नेमकं प्रकरणाचं जे कारण आहे ते आपल्याला समोर येणार आहे। एकीकडे प्रेम प्रकरण देखील असल्याचं बोललं जात आहे, मात्र दुसरीकडे जे आपण बघितलं तर त्याला डांबून ठेवण्याचा देखील प्रकार समोर आलाय। ऋतुजा, निश्चित त्यामुळे या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या मृत तरुणाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे, आपण पाहूया। माझा भाऊ इकडे कामाला होता, कुठं घुमरी पिपरीला कामाला होता। बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता, आष्टी तालुका। आणि त्यांनी 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा पोलीस स्टेशन इथे आलो। इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो, तिथं आम्हाला मृतदेह आढळला। डायरेक्ट मारहाण केलेली, बांधून मारलेले आणि अंगावर चट्टेपणे दांड्याने मारलेले। दरम्यान आष्टीच्या या घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला। एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा, जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष। आणि ह्या मुलाला 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याला तिथून घेऊन जा म्हणून। आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण। जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून
काय बोलावं, काय काय बोलावं तेच काही कळत नाहीये. 3 महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा असंच युवकाला मारलं जातंय. इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने. तर मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय, कुठच्या दिशेने आपण नेतोय आणि सगळेजण काय करतायत, सरकार काय करतंय, त्याच्यावर काही पावलं का नाही उचलत आहे. तर या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आता सचिन खरात यांनी केली आहे. विलास बनसोडे या दलित मुलाचा अत्यंत निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. परंतु हा जो दलित मुलगा आहे विलास बनसोडे नावाचा, हा दलित मुलगा एका क्षीरसागर कुटुंबाकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता. याच दरम्यान त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सतत अशा घटना घडताना दिसत आहेत. आत्ताच बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या झालेली आहे. परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये पिंपरी घुमरी या गावामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याची दिसत आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की तात्काळ या घटनेची, विलास बनसोडे याची जी हत्या झालेली आहे या घटनेची तात्काळ सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष करत आहे.